फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कसे लेकर आहेत या लेकरांनी कोणाकडे बघायचं दिसतोय बाप त्यांना राज्य चालवतो पालक तुमच्याकडे आहे. या लेकरा उघड्यावर पडले तुम्हाला आरोपी पकडून होत नाही किंवा साधी मागणी जर त्यांना तुम्हाला निलंबित करता येत नाही सीआयडी मार्फत तपास करायचा सरकारी साधे विषय याच्यासाठी जर तुम्ही मराठी म्हणून जर आम्हाला आम्ही मराठीत म्हणून न्याय देणार नाही तर ही मुख्यमंत्र्यांची राज्य चालवण्याची चुकीची पद्धत. सकाळी 9 मसाजोग येथील एका सरपंचाचं अपहरण करण्यात आला आणि त्यांचा खून सुद्धा झाला. पवनचक्कीच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जाते. मात्र मसाजोग येथील गावकऱ्यांनी रस्त्यावर बसून खरं तर न्यायाची मागणी केली आहे आणि हाच न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील सुद्धा मसाजोग मध्ये आज जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाला खरं तर धारेवरती धरत हा न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे. मंडळी, नेमकं मसाजोग मध्ये काय घडलं होतं, सरपंचाचं अपहरण नेमकं कसं झालं, सविस्तर घटनाक्रम पाहूया. आणि या मसाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं काल म्हणजे सोमवारी 3 वाजताच्या सुमारास अपहरण केलं. केजबीड रोडवरील डोणगाव फाट्यानजीक असलेल्या टोलनाक्यावरून काही अज्ञात इसमांनी अपहरण करून खून केल्याचं उघडकीस झालंय. या घटनेमुळे केज तालुक्यात प्रचंड खळबळ सुद्धा उडाल्याचं पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं काम करणारे, रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेत असणारे सरपंच म्हणून संतोष देशमुख यांचा खरं तर त्या ठिकाणी ओळख होती. मात्र त्यांच्या हत्येबाबतचं व्रत समजता तालुक्यातल्या सगळ्याच ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान प्रेत केस येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शिवछेदन करण्यासाठी ठेवण्यात आलंय. रात्री उशिरापर्यंत पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं. दरम्यान हे अपहरण करून खून कोणी केला आणि का आणि कशासाठी केला या सगळ्या गोष्टी खरं तर प्रश्नचिन्हच आहेत. तेच पोलीस यांचा कसून शोध घेणं चालू आहे. मात्र एक मनमिळावू स्वभावाचे संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतचं व्रत समजतात संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते. नागरिकांनी केज पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करून ठिय्या सुद्धा मांडला होता. याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे सहकारी शिवाजी लिंबराज देशमुख हे 9 डिसेंबर 2024 ला सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आपल्या 4 चाकी वाहनामधून केज कडून मस्साजोग कडे जात होते. टोल नाक्याच्या नजीक असलेल्या डोणगाव फाट्याजवळ त्यांचा फाटलाग करणाऱ्या अज्ञात 3 वाहनांनी संतोष देशमुख यांच्या गाडीला एक गाडी आडवी लावून त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबताच लागलीच मागून एक काळी स्कॉर्पिओ त्या ठिकाणी आली. त्या गाडीतल्या काही आरोपींनी गाडी चालवणाऱ्या लिंबराज देशमुख यांच्या जवळचा काच फोडला आणि दुसऱ्या बाजूने संतोषच्या जबरदस्तीनं दरवाजा उघडून त्याला खाली खेचलं. स्कॉर्पिओ मध्ये कुंबून ही सुसाट वेगानं स्कॉर्पिओ केजच्या दिशेनं रवाना झाली. दरम्यान या घटनेचं व्रत समजतात मस्साजोग येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं केज पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये एकच गर्दी करून ठिय्या सुद्धा मांडलाय. त्यानंतर शोध मोहीम चालू झाली. मात्र निराशाच कुठंतरी हाती आल्याचं पाहायला मिळतंय. संतोष देशमुख यांचा मृतदेह बोरगाव दहीठणा रोडवर मिळाल्याचं व्रत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची बातमी समजते. हा सगळा प्रकार घडला खरं तर गावामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीत चांगलं काम करणारा माणूस म्हणून या सरपंचांची ओळख होती. संपूर्ण गाव आज न्यायदान मिळावं यासाठी रस्त्यावरती बसलेले आहे. उपोषण सुद्धा त्यांचं चालू आहे. याच उपोषणामध्ये जरांगे पाटील सुद्धा गेलेले आहेत आणि जरांगे पाटील सुद्धा प्रशासनाकडे कुठेतरी मागणी करतायत. या सगळ्या गोष्टीला धरून न्यायाची मागणी करताना पाहायला मिळतं. वेळोवेळी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. यासाठी